काय गरिबीत गेला असेल, काय टेन्शन मध्ये गेला असेल, काय सुखात गेला असेल, काय दुःखात गेला असेल, आत्ता राहिलेल्या आयुष्याचं सोनं कर, चांगलं कर्म कर, लोकांच्या कामालाही, समाजाच्या कामालाही, राष्ट्राच्या कामालाही. ह्यासाठी वाढदिवस आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरं गोष्ट राहिलं की आम्ही समाजात जीवन जगत असताना क्षेत्र कुठलं असू द्या, पतंजली परिवार असू द्या, अनेक माध्यम आहेत राष्ट्राची सेवा करायची. सगळ्यांचं विषय एकच असतो की माझ्या देशापेक्षा काहीच मोठं नाही, माझ्या राष्ट्रापेक्षा ह्या जगात कुठलीच गोष्ट मोठं नाही, हे प्रत्येकाचं ध्येय असतं. आणि त्याच माध्यमातून आदरणीय, परम आदरणीय, वंदनीय, पूजनीय रामदेव बाबांनी पतंजलीच्या माध्यमातून संपूर्ण जगात आपला वेगळा ठसा उमटलेला आहे. तर त्यांचंच एक आम्ही छोटंसं कणा, पतंजलीचा एक छोटासा कणा आहे आम्ही. ह्या माध्यमातून आम्ही, तसं तर आम्ही योगाशी अनेक 10-15 वर्षापासून जोडलेलं आहेत, परंतु आदरणीय नवसारे दादांच्या माध्यमातून मागील 3 वर्षापासून आम्ही बजाजनगरमध्ये काम करतो. दादामुळे पूर्ण बजाजनगर योगमय झालेलं आहे आणि बजाजनगरचं नाव आपल्या हरिद्वारपर्यंत पोचलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी संपूर्ण बजाजनगरचं, माझ्या बहिणींचं, माझ्या भावाचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. आणि जाता जाता एकच शेवटी सांगेल, ठीक आहे, आम्हाला काय आमच्या शरीरानं म्हणा किंवा काय अज्ञानामुळं काय आम्हाला येत नसेल, जात नसेल, काही गोष्टी आमच्याकडून चुकत असतील, म्हणजे आम्ही काय घरी झोपून राहणार नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही योगाचं काम करू. बजाजनगर तर आमचं योगमय झालेलं आहे. आता आम्हाला बजाजनगरच्या बाहेर पडायचं आहे. आम्ही खेडेगावाला जाऊ, जिथं योग नाही, ज्या लोकांना, ज्या बहिणीला योगाचं महत्त्व माहीत नाही, ते आम्ही लोकांपर्यंत पोचवायचं काम करू. त्या एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, कोणी आपल्याला सोनं देऊ द्या, चांदी देऊ द्या, पैशाचे पोते भरून देऊ द्या, कामाला येत नाही. जर माझ्या बहिणीचं आरोग्य चांगलं असेल, माझ्या भावांचं आरोग्य चांगलं असेल, तर सगळ्यात आनंद तो मोठा आहे. आणि आम्हाला नेमकं तेच करायचं आहे. लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि रात्रंदिवस शेवटच्या श्वासापर्यंत पतंजलीच्या माध्यमातून आम्ही काम करत राहू. एवढं बोलतो, थांबतो.